वाटलं, खूप भव्य वाटलं. त्याचं कारण असं आहे, की भगत गोगावले हे ज्येष्ठ आहेत. हे मला वाटतं 3 वेळा निवडून आलेले आहेत. हे विधानसभेमध्ये गटनेता म्हणून त्यांनी काम केलंय. त्यांचं वय देखील 55 वर्ष 60 वर्ष आहे. असं असताना त्यांची सिनियरिटी बाजूला ठेवून तटकळीच्या मुलीला पालकमंत्रीपद कालपण दिलं होतं. कालपर्यंत तटकळींचे सगळे लाड होत होते. ते म्हणतील ते. ते खासदार, मुलगी मंत्री, मुलगी पालकमंत्री, ज्येष्ठ गोगावले बाहेर बाजूला, मुलींना झेंडा म्हणून ठेवायचं, गोगावलेंनी फक्त बाजूला बघून. हे कालपर्यंत जे होत होतं ते प्रोटोकॉल मध्ये बसत नव्हतं. पण आज सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे, एकनाथजी शिंदे यांचे, आमच्या ताई पवारताईंचे मी मनापासून आभार मानतो. एक चांगला निर्णय घेतला आणि एका ज्येष्ठ नेत्याला, ज्येष्ठ पुढाऱ्याला न्याय दिला आणि पालकमंत्रीपद रायगडला दिलं. विशेषतः रायगडमध्ये 3 आमदार शिवसेनेचे आहेत. मेजॉरिटी देखील तिथे त्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे असताना फक्त एक आमदार असलेल्या तटकळीच्या मुलीला पालकमंत्रीपद दिलं गेलं. कशामध्ये बसतंय? कुठंच बसत नव्हतं. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे फक्त लाड हे कालपर्यंत फक्त तटकळींचेच केले जात होते. आता देखील 65 मतं राष्ट्रवादीची, तटकळींची, शिवसेनेची 450 मतं असताना विधान परिषदेच्या आमदारकीची तिकीट दिली तटकळीच्या मुलालाच. नेमकी जादू काय आहे तटकळीकडे तेच कळत नाही. ते कोणते नाशिकचे खळात बुवा काय ते अंगठी बिंगठीचं काय ते आहे प्रकरण, तिथलाच हा भाग आहे की काय असा संशय मनामध्ये येतोय तटकळींच्या बाबतीमध्ये. आता असं कसं करू शकतं मला सांगा ना. ज्या शिवसेनेकडे 450 मतं आहेत, आमदार आमच्याकडे आहेत, पंचायत समिती आमच्याकडे आहेत, जिल्हा परिषदेची मेजॉरिटी आमची आहे, असं असताना पुन्हा तटकळीच्या मुलाकडे आमदारकी जाते. असं नाही काय की काहीतरी जादू असल्याशिवाय होत नाही, लिंबू सिंबू काहीतरी असल्याशिवाय होत नाही. पण आज काही का होईना गोगावलेंना पालकमंत्रीपद दिलं. मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो.